पंजाबराव देशमुख कृषी मंत्री असतानाच एक उदाहरण मी तुम्हाला सांगते आहे की ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर या देशाचं संविधान लिहित होते आणि संविधान लिहिते वेळेला एक ही गोष्ट आवर्जून सांगण्यासाठी म्हणून की माझ्या या समाज बांधवाला आरक्षणाची सुविधा या संविधानामध्ये आपण करून द्यावी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांकडे पंजाबराव देशमुख सांगण्यासाठी म्हणून गेलेले होते। बाबासाहेब संविधान लिहित होते आणि संविधान लिहिता लिहिता पंजाबराव देशमुख आलेले आहे, यांना आपण हे संविधान यांच्या हातात थोडं दिलं पाहिजे। पंजाबराव तुम्ही थोडं हे संविधान नजरेखालून घाला, मी थोडा 2 मिनिटांमध्ये येतो। तितक्या वेळामध्ये पंजाबराव देशमुखांनी ते संविधान पाहिलं आणि त्यांना जे अपेक्षित होतं ते त्यांनी वाचलं। बाबासाहेब लगेच तिकडून आल्याबरोबर पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यातून अश्रू येत होते। हे चित्र बाबासाहेबांनी पाहिलं आणि बाबासाहेबांनी विचारलं, का पंजाबराव तुम्ही का रडता आहात? त्यावर पंजाबराव म्हणाले की बाबासाहेब तुम्ही किती महान आहात हो, मी तुम्हाला जी गोष्ट सांगण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेलो होतो ती गोष्ट तर तुम्ही न सांगताच यामध्ये लिहिलेली आहे, या संविधानामध्ये लिहिलेली आहे।